जय जय रघुवीर समर्थ. नमस्कार मंडळी, मी रोहित बापट. माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं स्वागत. श्री समर्थ रामदास स्वामी रचित मनाचे श्लोक यातील प्रत्येक श्लोकाचा मला समजलेला अर्थ सोप्या मराठीमध्ये या शृंखलेत आता आपण पाहूया. श्लोक क्रमांक 201. कदा ओळखी माझी दुजे दिसेना, मनी मानसी द्वैत काही वसेना. बहुता दिसा आपुली भेटी झाली, विदेहीपणे सर्व काया निवाली. मित्रो, या श्लोकामध्ये समर्थ रामदास स्वामींनी मनाचे श्लोक आणि माझ्या मते समर्थांना जे काही उपदेश करायचा होता त्याच्यात आपण शेवटाला येत चाललेलो आहोत. की मनाला उद्देशून जो काही उपदेश समर्थांना करायचा होता, जे काही त्यांच्या मनात सगळं दाटून आलं होतं, ते सगळं आता हळूहळू संपत आले. आता आपण शेवटाला आलेलो आहोत. त्यावेळी मी थोडं त्या अनुषंगाने या श्लोकाकडे बघतो. तर ते पहिल्या पंक्तीत काय म्हणतात की कदा ओळखी माझी दुजे दिसेना. म्हणजे आता दुसऱ्या कुठल्या गोष्टीची आता ओळख राहिली नाहीये. आधीच्या श्लोकामध्ये आपण समजून घेतलं होतं की आता समर्थ या अवस्थेला पोहोचलेले आहेत की जिकडे एखादी गोष्ट समजण्याच्याही ते पलीकडे गेले. ते फक्त आता समजून घ्यायचं आहे. आता नेणिवेच्या प्रदेशात आपण आलेलो आहोत. तसंच त्याचा पुढचा भाग आता असा आहे की कदा ओळखी माझी दुजे दिसेना. ओळखी माझी म्हणजे ओळखीमध्ये, किंवा ज्याला मी ओळखू शकतो, ज्या व्यक्तींना, ज्या वस्तूंना मी ओळखू शकतो, त्यांना काहीतरी व्याख्या देऊ शकतो की ही वस्तू अशी आहे, ही वस्तू तशी आहे, ही व्यक्ती अशी आहे, ही व्यक्ती ही आहे आणि ही व्यक्ती ही नाही आहे, किंवा ही वस्तू ही नाही आहे. आता समर्थ या अवस्थेबद्दल बोलतायत की जिकडे हा जो भेद आहे ना, व्यक्तीमधला, माणसांमधला, चराचर सृष्टीमधला हा जो भेद आहे, तो भेद नष्ट झालाय. कदा ओळखी माझी दुजे दिसेना. आता दुसरं असं काही दिसतच नाही. म्हणजे अमुक एक वस्तू वेगळी, तिचं अस्तित्व वेगळं, आता असं काही जाणवतच नाही. आता सगळीकडे एकच आहे, सगळं काही एकच आहे, अशीच जाणीव होतीये. आणि याबद्दल समर्थ सांगतात की आता ओळखीचं माझं आहे याचा दुसरा अर्थ असा होतो की काही गोष्टी तुमच्या ओळखीच्या नाही. काही गोष्टी ओळखीच्या आहेत याचा अर्थ थोडा असाही होतो की काही गोष्टी तुमच्या ओळखीच्या नाहीत. पण आता अशा अवस्थेला समर्थ आहेत की जिकडे ओळख असणे नसणे याला काही अर्थच उरलेला नाही आहे. कारण की सगळीकडे एकच एक परमचैतन्य जे आहे, परमात्मा जो आहे, त्याचंच अस्तित्व आहे. जर सगळीकडे तोच आहे तर मग ही वस्तू ती वस्तू हा भेदच राहिलेला नाही आहे. हा भेदच राहिला नाही. आणि त्याला एक पुरवणी म्हणून दुसरी पंक्ती कशी येते की मनी मानसी द्वैत काही वसेना. मग अशी म्हणलं तसं की आपल्याकडे आपल्या भारतीय वैचारिक संस्कृतीमध्ये द्वैत आणि अद्वैत असे दोन सिद्धांत आहेत. तर द्वैत सिद्धांत हे सांगतो की माणूस वेगळा, ईश्वर वेगळा, परमात्मा वेगळा, सजीव आणि हे. तर त्याच्यामध्ये ठळक भेद आहेत. याच्यामध्ये चुकीचं बरोबर असं काही नाही आहे त्याच्यामध्ये. पण समर्थ हे स्वतः अद्वैत सिद्धांताचे उपासक असल्यामुळे त्यांना आता ते द्वैत कुठे काही दिसत नाही. एक लक्षात घ्या, अद्वैताचा मार्ग जो आहे तो नेहमी द्वैतातूनच जातो. सुरुवात नेहमी द्वैतातूनच होते. सुरुवात नेहमी तो देव हा मी माणूस, तो गुरु हा मी शिष्य, तो सजीव हा निर्जीव, मी सजीव तो निर्जीव, मी अमुक माणूस तो तमुक माणूस, ही वस्तू आहे आणि मी माणूस आहे, असं या द्वैतातूनच नेहमी सगळ्याची सुरुवात होते. आणि तिकडून पोहोचायचं असतं अद्वैताकडे. त्यामुळे हा द्वैतातून अद्वैताकडे जाणारा प्रवास आहे. आणि आता समर्थ या अवस्थेला आलेले की त्यांना ते द्वैत काही दिसतच नाहीये. मगाशी म्हणलं तसं तो भेद आता काही राहिलेलाच नाहीये.
दुसरं असं काही दिसतच नाहीये की हा दुसराच कोणीतरी आहे, हे दुसरंच काहीतरी आहे, असं काही राहिलेलंच नाहीये. मनी मानसी, मनामध्ये आता पूर्णपणे द्वैत असं काही राहिलंच नाहीये. तो भेद जो आहे ना माझ्यातला आणि इतर गोष्टींमधला, किंवा मन सुद्धा जे आहे त्याच्यातला आणि इतर गोष्टींमधला, तसं काही राहिलंच नाहीये. आता सगळीकडचं परमतत्व, परब्रह्म, परमात्मा जो आहे तो आता एकच एक झालेला आहे. आता अद्वैताच्या अवस्थेला आपण येऊन पोहोचलेले आहेत समर्थ, असं ते त्यांच्या मनाची अवस्था. पुढची पंक्ती जी आहे ती थोडीशी वेगळी आहे, कारण की याचा दोन अर्थांनी, दोन वेगवेगळ्या प्रकारांनी अर्थ आपण समजून घेऊ शकतो. तर बहुता दिसा आपुली भेट झाली, बहुता दिसा आपुली भेटी झाली. आता हे कुणाबद्दल बोलतोय? मनात तर द्वैत असं काही राहिलेलंच नाहीये, बरोबर? अद्वैतच अवस्थेला जर आपण आहोत तर भेट होईल कशी? कारण की भेट जी आहे ती नेहमी दुसरी व्यक्ती म्हणा किंवा दुसरी वस्तू म्हणा, ती भेट तशी होते ना. जोपर्यंत हा दुजा भाव नाही तोपर्यंत तुमची भेट होईल कशी? पुन्हा एकदा, बहुता दिसा आपुली भेटी झाली. पुन्हा एकदा सांगतो, भेट कुणाशी होते? दुसरा व्यक्ती, दुसरी वस्तू, दुसरा माणूस किंवा प्राणी सजीव, त्याच्याशी आपली भेट होते. पण ही भेट कशाबद्दल आहे? ही भेट कुणाशी आहे? ही भेट माझ्या मते स्वतःचीच आहे. कारण की अद्वैताचा जो परमोच्च बिंदू आहे तो हाच आहे की स्वतःमधलं परमतत्व जे आहे, परमात्मा जो आहे त्याच्याशी एकरूप होणे, हा अद्वैताचा परमोच्च बिंदू. माझ्या मते समर्थ त्याच्याबद्दल या पंक्तीत सांगतायत की बहुता दिसा आपुली भेटी झाली, की सगळी साधना वगैरे झाल्यानंतर त्यांना ती अनुभूती होतीये, त्यांचे ते अनुभूती व्यक्त करायचा प्रयत्न करतायत की बहुता दिसा आपुली भेटी झाली, की आपली भेट झालीच शेवटी. खूप दिवसांनी का होईना, बहुता दिसा, बहुत म्हणजे भरपूर, दिसा दिवसांनी, खूप दिवसांनी का होईना, पण आपली भेट झाली. त्या परमतत्वाची आणि माझी भेट झाली. तो जो योग आपण म्हणत होतो ना आधीच्या काही श्लोकांमध्ये, आपण योग, एकत्र येणे, बरोबर आहे, त्याच्याबद्दल बोललो होतो. त्याची ही शेवटची अवस्था की आता आपली भेट झाली. आता सगळीकडे वेगळं असं काही राहिलेलंच नाहीये, दुजाभाव सगळाच नष्ट झालेला आहे. हीच भेट झाली. भेट झाली म्हणजे काय? हेच झालं, दुजाभाव नष्ट झाला. आता सगळं काही जुळून आलं. हे समर्थ इथे सांगतात की बहुता दिसा आपुली भेटी झाली, विदेही पुणे सर्व काया निवाली. विदेहीपणे सर्व काया निवाली. इतके दिवस जे काही साधना चालू होती, साधनेमध्ये सुद्धा कधी कधी माणूस चिंताक्रांत होतो. साधक जो आहे त्याला कायम ही चिंता राहते की मी साधनेत कमी तर पडत नाहीये, मला परमेश्वर प्राप्ती का होत नाही, मला दर्शन का घडत नाही, मला त्या परमात्म्याचं दर्शन का घडत नाही, या चिंतेमध्ये साधक असतोच नेहमी. तर निवाली म्हणजे काय? शांत झाली, थंड झाली. की बहुता दिसा आपुली भेटी झाली, खूप दिवसांनी आपली का होईना पण आपली भेट झाली. अद्वैताखेरीज आता काही माझ्याकडे राहिलं नाही, कारण की द्वैत असं काही राहिलंच नाही, द्वैत राहिलं नाही. त्यामुळे अद्वैताकडे मी मार्गक्रमण झालेलं आहे माझं. खूप दिवसांनी भेट पण झालेली आहे, स्वतःची भेट झालेली आहे. भारतीय संस्कृतीमध्ये स्वतःला ओळखणे म्हणजे काय? शेवटी
परमेश्वराला शोधणे म्हणजे स्वतःला देखील शोधण्याचा प्रवास असतो, हे आपल्या संस्कृतीमध्ये सांगितलेलं आहे, उपनिषदांमध्ये देखील सांगितलेलं आहे. तर ती स्वतःची स्वतः भेट होणे हे झालं अद्वैताचं लक्षण. संत तुकाराम महाराजांनी आपुलाची वाद आपणाशी वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे या अभंगामध्ये एक पंक्ती आहे, आपुलाची वाद आपणाशी. स्वतःचा प्रवास स्वतःपर्यंत, तो थेट परमात्म्यापर्यंत तुम्हाला नेऊन सोडतो, त्या अवस्थेला समर्थ आहेत. आणि शेवटी ते म्हणतात की विदेहीपणे सर्व काया निवाली. विदेहीपणे, आता देह आणि विदेह. विदेहीपणे म्हणजे देह सोडून जे काही ज्ञान उपलब्ध आहे ते मिळवलं. विदेहीपणे म्हणजे शरीर सोडून वगैरे तसं नाही, पण देह बुद्धी झडून गेल्यानंतर, हा मीपणा झडून गेल्यानंतर, हा दुजा भाव निघून गेल्यानंतर काया जी आहे ती शांत झाली, थंड झाली. कारण की आता समजलं म्हणण्यापेक्षा आता हे उमगलं की काया ही नश्वर आहे, आत्मा अमर आहे, काया नश्वर आहे. आता या मूळ तत्वाकडे आपण येत चाललो आहोत मनाच्या श्लोकांमध्ये. ते समर्थ सांगतात की विदेहीपणे महत्वाचा शब्द. विदेहीपणे म्हणजे तुमच्या देहभावनेतून बाहेर येऊन, मी, माझं, हे माझं शरीर, हे माझ्या आजूबाजूची वस्तू, हे भौतिक जे आहे त्याच्यातून येणारे षड्रिपू वगैरे वगैरे, आपण बरेच ह्याच्यावरती विवेचन आधी पण केलेलं आहे. त्याच्यातून बाहेर येऊन वेगळ्या प्रकारचं ज्ञान, सत्याचं ज्ञान, योग्य प्रकारचं ज्ञान, इंद्रिय जय ज्याला आपण म्हणतो, तो इंद्रिय जय प्राप्त करून असं झालं की काया शांत झाली. इंद्रिय जय हा आपल्याकडे आणखीन एक वेगळा विषय आहे. भगवद्गीतेमध्ये सुद्धा इंद्रिय जयावरती सांगितलेलं आहे. थोडक्यात एवढंच सांगायचं की तुम्हाला जी इंद्रिय दिलेली आहेत त्यांचा ताबा तुमच्या हातात असला पाहिजे. तो ताबा तुमच्या हातात असला की तुमची काया आपोआप शांत होते. कारण की मग तुम्हाला कुठले मोह राहत नाही, कामबुद्धी राहत नाही, मोह राहत नाही. आणि ते जेव्हा होतं तेव्हा तुम्ही आपोआप विदेही होता. विदेह म्हणजे देहाच्या बाहेर जाऊन विविध प्रकारचं ज्ञान गोळा करणे आणि शाक्त होणे, त्याला विदेही होणे असं म्हणतात. विदेहीपणे सर्व काया निवाली, काया शांत झाली. हे शरीर जे तडफडत होतं ते आता शांत झाले. मनाच्या श्लोकांनी त्याचं पालन केल्यानंतर तुमची काया शांत होईल. तुम्ही फक्त मनाने नव्हेच तर तुमच्या सदेह तुम्ही शांत व्हाल. कारण की तुम्हाला सत्याचा उलगडा होईल. सत्य काय आहे, सुख काय असतं, परम सुख काय असतं. तर हे समर्थ इथे कुठेतरी आपल्याला सांगतात, मनाला उपदेश करतात. हा मनोबोध आहे, मनाचे श्लोक आहेत. मनाला उपदेश केलेला आहे हे विसरून चालणार नाही. मी पुन्हा पुन्हा सांगतोय, समर्थ हे त्यांनी अनुभवलेल्या त्यांच्या अनुभूतींचा उपदेश मनाला करतायत की ही अनुभूती आहे, ही अनुभूती तुम्हीही घ्या, जेणेकरून तुम्हालाही त्या परम सुखाचा आनंद घेता येईल. तर हे या श्लोकामध्ये समर्थाने सांगितलं की त्यांची मनस्थिती, त्यांची अवस्था, त्या नेणिवेच्या अवस्थेमध्ये त्यांची अनुभूती काय आहे त्याबद्दल समर्थ सांगतात इथे. तर हा होता श्री समर्थ रामदास स्वामी रचित मनाचे श्लोक यातील श्लोक क्रमांक 201. या श्लोकाचा मला समजलेला अर्थ सोप्या मराठीमध्ये. मित्र, तुम्हाला जर काही सांगायचं असेल, सुचवायचं असेल तर या व्हिडिओच्या कॉमेंटमध्ये मला जरूर कळवा. मी उत्तर द्यायचा नक्की प्रयत्न करेन. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, जेणेकरून समर्थांचे विचार आपण अनेक लोकांपर्यंत पोहोचू शकू. तुम्हाला जर हा उपक्रम आवडला असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब देखील करा, जेणेकरून पुढचे श्लोक म्हणा, पुढचे अभंग म्हणा, यांच्या रसग्रहणांचे आणि भावार्थांचे व्हिडिओज तुम्हाला लगेचच बघायला मिळतील.
तर पुढच्या वेळी भेटू पुढचा श्लोक घेऊन. तोपर्यंत जय जय रघुवीर समर्थ.